हाय फ्रेंड्स, संघमित्रा आर्ट अँड क्राफ्टमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण खूप सुरेख अशी बॅकनेक डिझाईन पाहणार आहोत। इथे मी अस्तरचा कपडा घेतलेला आहे आणि हे मापाचं ब्लाऊजची उंची 14 इंच तयार ब्लाऊजची उंची आहे। छाती मोजून घेऊया। छाती 36 इंच छाती आहे, छाती घेर। इथे मी ब्लाऊजची उंची घेते 14 मध्ये आपल्याला 1.5 इंच मार्जिन घ्यायचे आहेत। पूर्ण उंची मी ते घेतली, शोल्डर घेतलं 5.5 आणि मुंडाई मी ते 5.5 घेतलेला आहे। छाती 36 असल्यामुळे मुंडागीर मी ते 5.5 घेतलेला आहे। आणि ते छातीची घडी घेऊया। छाती 36 असल्यामुळे छातीचा चौथा भाग 9 इंच येतो, प्लस आपण त्याच्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन मिळवलेली आहे। हे बघा 9 इंच आणि प्लस इकडे मी 1.5 इंच वाढवून घेतलेले आहेत। फिटिंग करताना आपण जे 1.5 इंच वाढवलेले असतात ना, तिथून मोजून डायरेक्ट फिटिंग केली ना, अगदी सुरेख आपलं असं ब्लाऊजची फिटिंग तयार होते। या साईडला झाली आपली ही मार्जिन शिलाई। आता मुंड्याचा आकार देऊन घेऊया। मुंड्याचा आकार देण्यासाठी 1.5 इंच घ्यायचे। 1.5 इंच घेऊन आपण इथे मुंड्याचा आकार देणार आहोत। अशा पद्धतीने मुंड्याचा आकार व्यवस्थित येतो 1.5 इंच घेऊन। गळा रुंदी घेतली मी ते 2.25 इंच आणि अर्धा इंच घेऊन मी ते तिरकस लाईन काढून घेतलेली आहे, कारण शोल्डर आपलं उतरायला नको म्हणून तिरकस लाईन काढून घ्यायची। आता खाली आपल्याला डिझाईन बनवायची आहे ना, म्हणून मी ते 2 इंचाची आपली ही डिझाईनची पट्टी आहे तयार। एक्स्ट्रा मी वाढवून घेतलेला आहे। तुम्हाला आधीच सांगितलं मी, ब्लाऊजची उंची 14 इंच आहे। 14 मध्ये आपल्याला 1.5 इंच मार्जिन घ्यायचे। 1.5 इंच मार्जिन घेऊन आपण एक्स्ट्रा 1 इंच इथे मी मिळवलेले आहे। इथे डिझाईन घेऊया। खूप सुरेख अशी डिझाईन तयार होते। बॅकनेक डिझाईन इथे आपली डिझाईनचा गळा आखून झालेला आहे। कटिंग करून घेऊया। हा बॅक साईडचा गळा झाला। ही बघा, ही पट्टी आपली एक्स्ट्रा वाढवून घ्यायची, कारण आपण हिला जेव्हा शिवतो तेव्हा कमी पडायला नको म्हणून। आता आपण एक कटिंग करून घेणार आहोत ब्लाऊज पीसवर ठेवून। ब्लाऊज पीसला म्हणजे हे जे ब्लाऊज पीसचा कपडा आहे, याला पाठीमागे डिझाईन दिलेली आहे। ती डिझाईन आपण कट करणार आहोत। ती डिझाईन मी ते कट करून घेतली। व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं। हा झाला पूर्ण भाग। पट्टी कटिंग करून घेऊया। पट्टी आपण अस्तरची पट्टी जी आपण कटिंग करून घेतलेली आहे, ती कपड्यावर कटिंग करून घेऊया। सेम कटिंग करायची, मागे पुढे करायची नाही। इथे आपण एक पूर्ण कपडा कटिंग करून घेतलेला आहे। शिवायचा कसं ते बघूया। अस्तरचा कपडा हा मेन कपड्यावर ठेवून घ्यायचा आणि व्यवस्थित असं हे गळ्याकडची साईडला शिवून घ्यायचं आहे आपल्याला। व्यवस्थित अशी इथं शिलाई लावून घ्यायची।
पाठीमागे इथे आपल्याला डोरीची डिझाईन बनवायची आहे ना, तर डोरी आपण इथे शिवून घेणार आहोत. बरोबर मध्यभागी जो पॉईंट आहे ना, त्याच ठिकाणी डोरी व्यवस्थित लावून घ्यायची. जर तुम्हाला कपड्याची डोरी बनवायची असेल तर कपड्याची डोरी बनवून लावा. मी रेडीमेड डोरी इथे लावून घेतलेली आहे. आणि जास्तीचा कपडा हा कटिंग करून घ्यायचा, कट लावायचं, म्हणजे कसं गळा अगदी आपला व्यवस्थित असा तयार होतो. पलटी करून घेऊया. खूप सुरेख अशी गळ्याची डिझाईन तयार होते. हे बघा. आणि वरून दाब शिलाई द्यायची. दाब शिलाई दिल्याने काय होतं, गळा अगदी व्यवस्थित असा बसतो आपला आणि व्यवस्थित दिसतो. म्हणजेच फिनिशिंग खूप छान येते दाब शिलाई दिल्याने. व्यवस्थित असं डिझाईनच्या ठिकाणी फिरवून घ्यायचं आणि मग शिलाई लावायची. खूप सुरेख असं बघा, दाब शिलाई दिल्याने खूप मस्त अशी फिनिशिंग येते. इथेही आपण शिलाई लावून घेऊया. आणि जो जास्तीचा कपडा आहे तो कटिंग करून घ्यायचा. दुसऱ्या साईडची बाजू मी तयार करून घेतलेली आहे. बघा, खूप सुरेख असं गळा तयार झालेला आहे इथे. म्हणजे आपलं संपूर्ण ब्लाऊज तयार झालेलं नाही आहे. आता खालची पट्टी आपण तयार करून घेणार आहोत. खालची पट्टी तयार करताना आपण डोरी कशी तयार करतो तशा पद्धतीने ही पट्टी शिवून घ्यायची आहे. दोघं साईडला शिलाई लावून घ्यायची. इथे दोघं साईडला शिलाई लावून घेतलेली आहे. सुई धाग्याने पलटी करायची ही पट्टी. जर तुमच्याकडे बारीक टेस्टर असेल तर टेस्टरने सुद्धा ही पलटी होते, कारण चौडी पट्टी आहे ना. टेस्टरने सुद्धा आपण हिला पलटी करू शकतो. मी सुई धाग्यानेच करून घेतले इथे, कारण आधीच सुईमध्ये धागा ओवलेला होता म्हणून मी सुई धाग्याने करून घेतलं. आता या पट्टीवर व्यवस्थित आयरन चालून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित अशी प्रेस करून घ्यायची पट्टी, म्हणजे आपल्याला व्यवस्थित अशी लावता येते. आता ही पट्टी आपण गळ्याला लावून घेऊया. इकडची साईड तशीच ठेवून लावून घ्यायची आणि व्यवस्थित बघायचं. मागे पुढे जर आपला कपडा झाला तर व्यवस्थित आपला ब्लाऊज दिसत नाही. आणि व्यवस्थित अशी डबल शिलाई लावून घ्यायची. जर तुम्हाला लेस लावायची असेल तर लेस लावून घ्या. कस्टमरने सांगितल्याप्रमाणे मी इथे लेस लावते. लेस नाही लावली तरी चालते. जर पूर्ण प्लेन कपडा असेल तर अगदी सुरेख ही डिझाईन दिसते, कारण आपण जे ब्लाऊज शिवत असतो ते कस्टमरच्या आवडीनुसार शिवत असतो. कस्टमरने सांगितल्याप्रमाणे मी इथे लेस लावून घेते, कारण जी आपण पाटची डिझाईन शिवलेली आहे त्या कपड्यावर गोल्डन असं डिझाईन तयार केलेली आहे, त्याच्यामुळे आपण इथे लेस लावून घेतलेली आहे. आता डोरीला आपण इथे लटकन तयार करून घेणार आहोत.
आणि लटकनची डिझाईन तुम्हाला ज्याप्रमाणे डिझाईन हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही लटकनची डिझाईन तयार करू शकतात. इथे मी अशा पद्धतीने लटकन डिझाईन तयार करून घेतलेली आहे. लटकन तर रेडीमेडसुद्धा मिळतात, पण रेडीमेड लटकन घेण्यापेक्षा कपड्याचंच लटकन तयार केलं ना तर जास्त दिवस टिकतात. खूप सुरेख असं बघा आपण इथे लटकन तयार करून घेतलेलं आहे. रोज लटकन आहे बघा, हे खूप सुरेख असं हे लटकन आपण इथे तयार करून घेतलेलं आहे. आणि जर तुम्हाला आपली बॅकनेक डिझाईन आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा.